नमस्कार, पीपीआर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही प्रत्येक वेळेस पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करतो। गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी आजही विषय असाच आहे की गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी एका पंढरपूर तालुक्यातील आडिओ या गावातील एका भगिनीचा, जिचं नाव आहे आरती चव्हाण, त्या भगिनीचा दुर्दैवी डॉक्टरांच्या चुकीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला। त्याला कारणीभूत असणारे या ठिकाणी स्वामी समर्थ हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये जे ब्लड स्टोरेज केलं जातं, या ब्लड स्टोरेजची परवानगी काय आहे किंवा कशी आहे याची प्रसार माध्यमांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केलेली नाही, त्याची माहिती दिलेली नाही। आणि या भगिनीला न्याय कसा मिळणार, कोण मिळवून देणार, हे पूर्ण राज्यभर हा प्रकार अतिशय गांभीर्याने घेतला जातोय। आणि डॉक्टरी पेशामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने उपचार करून रुग्णांचा दुर्दैवी ज्या डॉक्टरांच्या चुकांमुळे रुग्णांचा मृत्यू होतोय, ह्याला जबाबदार कोण? तर आज आपण ज्या ठिकाणी आहोत 200 बेडचे हॉस्पिटल आहे असं वाटतंय का? आणि या ठिकाणी यांना परवाना कसा मिळाला, तो कुणी दिला, त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणे गरजेचं आहे। आपल्या बरोबर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटोळे आहेत, त्यांच्याशी आपण या विषयावरती बोलणार आहोत, त्यांचं काय मत आहे यावर जाणून घेणार आहोत। आज आपण त्या भागातून तुम्ही येता, अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडता, तुम्ही पंढरपूर तालुक्यातील अनेक आंदोलनं तुम्ही केलेली आहेत। आज हा प्रकार घडून गेले 8 ते 10 दिवस होऊन गेले, याच्यावरती काय कारवाई झाली आणि प्रशासनाने काय कारवाई करायला पाहिजे होती, यावर आपलं काय मत आहे? प्रशासनानं कारवाई अशी केली पाहिजे की हे रक्त ओपडी आहे ह्याची मान्यता काढून घ्यायला पाहिजे आणि त्या आमच्या बहिणीला त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। आज आडीव कुटुंबाचं आरती चव्हाण हे कुटुंब आज उघड्यावर झालं आणि उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं। आज महिला सुरक्षा म्हणून शासन काढतं, कायदा घेत सुरक्षता, आणि महिलेच्याच रक्त ओपडीमध्ये आणि रक्तामध्ये बदल करून देणं ही डॉक्टरचं काम, बघून देणं काम डॉक्टरच आहे व या रक्त पिढीच आहे। त्या महिलेचा गट बॉम्बे असताना तिला निस्ता दिला आणि त्याच्या गटाच्या चुकीमुळं तिला मृत्यूला सामोरे जावं लागलं आणि त्या कुटुंबाला शोकांतिका पसरावी लागली आणि ते घर उद्ध्वस्त झालं। तर यासाठी याच्यावर शासनानं दखल घ्यावी, अन्यथा मी जनसेवा संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी जिल्हाभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि ह्या लुटारू डॉक्टर जे खाजगी डॉक्टर असतील, अशा पद्धतीच्या बोगस संस्था ज्या आहेत ह्याच्यावर सरकारनं लक्ष घातलं पाहिजे, आरोग्य मंत्र्यांना लक्ष घातलं पाहिजे, अन्यथा जिल्हाभर याचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। पंढरपुरातील या स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या ब्लड स्टोरेजच्या चुकीमुळे एका लहान चिमुकल्या बालकाला आपल्या आईच्या जी कूस असती, जन्म झाल्यानंतर आईची कूस असते, ती कूस बघायला मिळाली नाही, हे दुर्दैव आहे। मोहिते हॉस्पिटलमध्ये आरती चव्हाण ह्या आडिव येथील भगिनी होत्या आणि त्यांना त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी ब्लड जास्त गेल्यामुळं त्यांना ब्लड चढवणे हा डॉक्टरांनी पर्याय सुचवला आणि त्यामुळे याच ब्लड बँकेमधून ब्लड घेऊन गेले। या चुकीमुळं, एका चुकीमुळं एका लहान बालकाला आपल्या आईपासून मुकावं लागलं। पहिलं मूल त्यांचं 3 वर्षाचं आहे आणि आता जन्म झाल्या त्या बाळाला आपल्या आईपासून वेगळं व्हावं लागलं। आई देवाघरी गेली केवळ आणि केवळ ह्या दोन्ही डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळे, चुकीमुळे ही घटना घडलेली आहे। जे मोहिते हॉस्पिटल पंढरपूर लिंक रोड ठाकरे चौकाच्या शेजारी जो लिंक रोड आहे, त्या ठिकाणी जे मोहिते हॉस्पिटल आहे अतिशय मोठं आहे आणि भगिनीला दाखल करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत झाला। आणि यावरती प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित डॉक्टर असतील किंवा त्या ठिकाणी कर्मचारी असतील त्यांच्यावरती कडक गुन्हा दाखल केला पाहिजे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक
चर्चा करत आहेत. अनेक हॉस्पिटलमध्ये जे वार्ड बॉय वगैरे असतात, नर्स आणि तिथला स्टाफ असतोय, त्यांच्याकडे कोणतीही डिग्री वगैरे नसते. तर यावरती अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे का? हा, त्यांची डिग्री बघून त्यांना काय पोस्ट आहे त्याची मान्यता आहे का, शासनाची मान्यता त्यांना आहे का? 10वी 12वीची मुलं बसवायची आणि आपण डॉक्टर लोकांनी बाहेरचं दौरं करत फिरायचं, असं कुठलीही गोष्ट झाली नाही पाहिजे. आणि त्या कंपाऊंड म्हणून साठी त्याची नेमणूक करायची आणि तो शिकलेला कमी असतो, त्याला माहीत नसतं काहीच, आणि मग डॉक्टर घरनं येईपर्यंत त्या पेशंटचा जीव गमवावा लागतोय. यासाठी सखोल तिथं त्या डॉक्टरने 24 तास सेवा दिली पाहिजे, तर ते हॉस्पिटल शासनानं राखावं, अन्यथा त्याची मान्यता काढून घेण्यात यावी. निश्चितच परखडपणे मत अशोक पाटोळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी अतिशय परखडपणे मत व्यक्त केलेलं आहे. अशा हॉस्पिटलवरती तात्काळ कारवाई होणे गरजेचं आहे. जे बागल डॉक्टर आहेत ते या ठिकाणी सगळं कामकाज बघतायत आणि त्यांना ही मान्यता कशी मिळाली? एवढा मोठा रुग्णाचा जीव जाऊ शकतो, एवढा गलतान कारभार हे करतात आणि खुलेआम आजही निवांतपणे फिरतात. यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय का? झाला असेल तर तो प्रसार माध्यमांच्या समोर आलाय का? अनेक तालुक्यातील अनेक डॉक्टर असे आहेत की एखादा पेशंट सिरियस असेल तर त्याच्या 1-2 लाख रुपये बिल केलं जातं आणि ते पैसे पेड केल्यानंतर परत सांगितलं जातं तुमचा पेशंट हा रेफर करावा लागेल, तो सोलापूरला न्यावा लागेल किंवा पुढे न्यावा लागेल. एखाद्या गरीबाचे पैसे अशा प्रकारे लुटण्याचं काम जे डॉक्टरी पेशातील अनेक डॉक्टर देव म्हणून सुद्धा अनेक डॉक्टर काम करतात. शीतल शाह सारखे किंवा नावं घेण्यात अनेक डॉक्टर आहेत की अतिशय चांगलं काम करतात, परंतु काही डॉक्टरी पेशाला काळिंबा फासणारे डॉक्टर सुद्धा आहेत की लाखो रुपये गोरगरिबांकडून उकळले जातात. शासकीय योजनाचा लाभ मिळवून देतो म्हणून अनेक हॉस्पिटलला शासनाची योजना आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना. या योजनेमध्ये बसवतो म्हणून पहिल्यांदा 20,000, 30,000, 50,000 एखाद्या गोरगरिबाकडून भरून घेतले जातात. शासनाकडलाही लाभ घेतला जातो आणि गरिबाच्या खिशावरही डल्ला मारला जातो. अशा डॉक्टरांवरती आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. पंढरपूर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी झोपलेत का? सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी झोपीचं सोंग घेतलंय का? असा प्रश्न पंढरपूर तालुक्यातील तसेच या भागातील नागरिक विचारत आहेत. यावर तात्काळ महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री यांनी दखल घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे दखल घेतली पाहिजे आहे आणि अशा बोगस डिग्र्या घेतलेले बोगसपणे लुटणारे डॉक्टर किंवा डॉक्टरी पेशामधील काही दरोडेखोर यांच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे. अनेकांना न्याय मिळवत नाही, वाचा फोडण्यासाठी ठिकाण नाही. कुठल्याही डॉक्टर विषयी कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या चॅनलशी नक्की संपर्क साधा. PPR न्यूज साठी सचिन जाधव सह मी संतोष कांबळे, पंढरपूर.